आता बातमी शिधा वाटप दुकानातून होणाऱ्या गैरपद्धतीच्या साधनांची। बुलढाण्यामध्ये रेशन दुकानातून विषारी गव्हाचं वितरण होत असल्याचा आरोप होतो आहे। रेशन पुरवणाऱ्या दुकानाला या निमित्तानं टाळं ठोकण्यात आलंय, कारण रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या गव्हाला खाल्ल्यानंतर केस गळतायत अशी तक्रार सुरू झाली आहे। बुलढाण्यात केस गळण्याच्या तक्रारी आधीच होत्या, आता या केस गळणाऱ्या लोकांना आणखीन एक कारण मिळालं आहे। यांचं रक्त, यांचं लघवी, यांचे केस, तिथे पिकलेलं अन्न म्हणजे त्या भागात पिकलेलं अन्न, तिथला कोळसा, माती, राख, नदीचं पाणी हे सगळं इथे तपास झालंय। तपासाचे निदर्शन आलंय यांच्या ब्लडमध्ये, युरिनमध्ये आणि केसामध्ये खूपच जास्त म्हणजे 1000 टाइम्स हे सेलेनियम आहे। आता सेलेनियम हा जो हा धातू आहे, हा धातू सेलेनियम कमी असणं सुद्धा वाईट आहे, जास्त असणं सुद्धा वाईट आहे। कमी जर असला तर तुम्हाला कार्डिओमायोपॅथी, हार्ट फेल होतं आणि कॅन्सर होतो, इसोफेजिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर होतात। तसेच जास्त असल्यानंतर टक्कल पडते किंवा नंतर उलटी होते, तोंडाचा वास येतो, हे होतं। बुलढाण्यामध्ये विविध कारणांमुळे केस गळतीची नवी प्रकरणं समोर येत असताना या संबंधात अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी संवाद साधलाय। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा शोध जो आहे तो प्रसिद्ध संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी लावलेला आहे आणि त्याचं मूळ शोधण्यात देखील त्यांना यश आलेलं आहे। पंजाब हरियाणा इथून आलेल्या गव्हातूनच हा संपूर्ण सेलेनियम जो आहे तो स्थानिक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव येथील लोकांच्या शरीरामध्ये गेला आणि त्यानंतर हे केस गळती सुरू झाल्याचं संशोधन जे आहे ते हिम्मतराव बाविस्कर यांनी केलं। मी सध्या बुलढाणा जिल्ह्याला रेशनच्या माध्यमातून वितरित होणाऱ्या राशन गोदामाबाहेर उभा आहे आणि हे गोदाम आपण संपूर्ण पाहू शकतो। या ठिकाणी या गोदामामधून हा राशनचा माल जो आहे गावोगावी वितरित केला गेला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सेलेनियम या लोकांच्या शरीरात गेलं आणि त्यातून केस गळतीचा प्रादुर्भाव झाला आहे असा दावा जो आहे हिम्मतराव बाविस्कर यांनी केलेला आहे। त्या जेव्हा ही केस गळती सुरू झाली तेव्हा अनेक संशोधक जे आहे या गावांना भेटी द्यायला आले होते। संशोधकांनी वेगवेगळे नमुने जे आहे, रक्त असेल, त्वचा असेल, केस असतील किंवा मग अन्नधान्याचे नमुने असतील, या ठिकाणी घेऊन गेलेत। मात्र एवढे संपूर्ण नमुने घेऊन गेल्यानंतरही ICMR सारख्या संस्थांना या लोकांना केस गळती कशामुळे होतंय याचं कारण सापडलं नाही का, असा एक मोठा प्रश्न जो आहे या निमित्ताने उपस्थित होतोय। अहवाल जो आहे या संपूर्ण केस गळतीचा ICMR या संस्थेच्या हाती लागलाय, मात्र ICMR कडून हा अहवाल अद्याप जाहीर केला गेला नाही। त्यामुळे नेमकं सरकारला काय लपवायचं असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र अद्यापही या संपूर्ण केस गळती मागे सेलेनियमच हा घटक आहे हे सांगण्यासाठी सरकारी यंत्रणा पुढे आलेलं नाहीये। त्यामुळे सरकारला या प्रकरणात नेमकं काय लपवायचंय असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।